नमस्कार. आपण जेव्हा मुलांना म्हणतो की आता अभ्यासाला बसा, त्यावेळेला पहिल्या झटक्यात मुलं अभ्यासाला बसतात का? आपण आधी गोडीत सांगतो, दुसऱ्यांदा सांगतो, तिसऱ्यांदा सांगतो, समजून सांगतो. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मुलं जेव्हा अभ्यासाला बसत नाही, तेव्हा आवाज चढतो, रागाचा पारा चढतो आणि त्यानंतर कदाचित एखादा फटका खाऊन मग मुलं अभ्यासाला बसतात. असं जर नेहमीच होत असेल, तर आपल्याला असं का होतं हे शोधून काढावं लागेल. तर असं लक्षात आलंय, मुलं जेव्हा शाळेत जातात ते किती तास जातात, तर दिवसभराचा साधारणपणे 6 ते 8 तास इतका वेळ मुलं शाळेत जात असतात. शाळेत जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतात. घरी आल्यानंतर किंवा मुलं ट्युशनला जातात, ते कमीत कमी 1, दीड 2 तास इतका तास त्यांची ट्युशन असते. म्हणजे सकाळचा एक 6 ते 8 तास शाळा, त्यानंतर 1 ते 2 तास ट्युशन आणि त्यानंतर घरी आल्यावर होमवर्क. हे सगळं झाल्यानंतर आपण त्यांना म्हणतो की आता आपल्याला आपला स्वतःचा काहीतरी अभ्यास करायचा आहे. तर जवळपास 10 ते 12 तास मुलं अभ्यास करत असतात. म्हणजे ॲडल्ट माणूस जेवढा वेळ बाहेर जाऊन नोकरी करतो, व्यवसाय करतो, साधारण तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झाला हा. मग एवढा तास मुलं जेव्हा शाळेत, ट्युशनमध्ये, होमवर्क या सगळ्या निमित्ताने अभ्यास करत असतात. त्या त्यानंतर जेव्हा आपण त्यांना सांगतो की आता आपण घरी अभ्यास करूया, तर त्या अभ्यासात काही नाविन्य नसतं. कारण मुलं शाळेत जातात तेव्हा शिक्षकांचं ऐकणं, धड्याच्या खालची प्रश्नांची उत्तरं लिहिणं, काहीतरी समजून घेणं हे चालू असतं. ट्युशनला सुद्धा साधारण थोड्याफार फरकाने तेच असतं. होमवर्कमध्ये तर वाचन आणि लेखनच असतं. यानंतरचा अभ्यास जर परत त्याच पद्धतीने करायचा असेल तर त्याला मुलं थकतात. त्याच पद्धतीने अभ्यास करून मुलं थकतात. त्याच्यात काहीच नाविन्य राहत नाही, म्हणून थकवा येतो मुलांना. मग अशा वेळेला आपल्याला थोडंसं रिवाईज करायचं असेल की दिवसभर अभ्यास झालाय, तर तो आता आपण थोडी रिव्हिजन करू. तर त्यावेळेला लेखन वाचन अजिबात न करता काही वेगळ्या अभ्यासाच्या पद्धती शोधून काढू शकतो का? की ज्यामुळे आपल्याला हे कळेल की मुलांना एखाद्या गोष्टीचं आकलन झालंय का नाही झालंय. जो काही अभ्यास झालेला आहे सोशल सायन्सेसचा आणि सायन्सेसचा, ते आपण असं म्हणू शकतो की ते जे काही शिकला किंवा तू शिकली आहेस आज, ते मला शिकव. ते मला समजून सांग. की तू माझी टीचर आहेस असं समज आणि ते सगळं मला समजून सांग. ते समजून सांगण्याच्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा मुलांच्या मेंदूमध्ये पुन्हा एकदा तीच गोष्ट रिवाईज होईल आणि आकलन झालंय का नाही हे कळेल. परत एकदा रिपिटेशन केल्यामुळे आकलन झालेलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे समजा इतिहास आहे किंवा लँग्वेजेस आहेत, तर त्यावेळेला आपण जे काही आज कळलंय, जे शिकलंय, ती एखादी व्यक्तिरेखा घेऊन त्या व्यक्तिरेखेचा रोल प्ले करून दाखवणं. म्हणजे असं समज की तू ती व्यक्तिरेखा आहेस आणि तू मला सांग की काय घडलं त्या आयुष्यामध्ये. असा आपण इतिहासाचा अभ्यास घेऊ शकतो. किंवा भाषेच्या अभ्यासामध्ये जे काही धडा वाचलाय, कविता, ती मला समजून सांग. त्याच्यावरचं एखादं चित्र काढ. तर अशा पद्धतीने सुद्धा मुलांचा अभ्यास होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धती घेतल्या तरीसुद्धा त्यातनं मुलांचा अभ्यासच होतो आहे, यावर आपण विश्वास ठेवूया.